लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5 महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, कांदेगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील गाव हद्दीतील झुडपी सर्वे नंबर 63 व 64 ही जमीन वनविभागाची आहे। या वनविभागाच्या शासकीय जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण करून धार्मिक शिक्षण व संस्थेचे बांधकाम आहे। त्यासंबंधी तिथल्या ग्रामपंचायतनी जिल्हाधिकारी असेल, मुख्य वनरक्षक असेल यांना तक्रार केली आहे। नंबर 2, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी येथील गेट क्रमांक 574 गट क्रमांक 569 या वनजमिनीवर देखील धार्मिक अतिक्रमण व घरं झाले आहेत। नंबर 3, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील फॉरेस्ट कॅन्टोन्मेंट 421 गट क्रमांक 1140 ही वनविभागाच्या जागेवरही धार्मिक अतिक्रमण झालं आहे। असं महाराष्ट्रात किमान 70 ठिकाणी तक्रारी आल्या आहेत। अशा प्रकारे वनजमिनींवर धार्मिक अतिक्रमण करणे, तिथे सरकार विरोधी, संविधान विरोधी कामं करणे अशा पद्धती सुरू झाल्या। माझे 4 प्रश्न आहेत माननीय वनमंत्र्यांना। वनविभागाच्या जमिनीवरील अनधिकृत धार्मिक स्थळे आणि बेकायदेशीर बांधकाम यासाठी मोहीम राबवून अनधिकृत बांधकामाची यादी संकेतस्थळावर आपण किती दिवसात प्रसिद्ध करणार आहोत का? नंबर 1। नंबर 2, येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वनजमिनीवरील अनधिकृत धार्मिक स्थळे व बेकायदेशीर बांधकामे निष्कासित किंवा तोडण्यासाठी आपण काही योजना राबवणार आहोत का? नंबर 2। नंबर 3, अनधिकृत धार्मिक स्थळे व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर आपण गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालणार आहोत का? नंबर 4, अनधिकृत धार्मिक स्थळे व बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली, जे अधिकारी यांच्यावर कारवाई करत नाही, ग्रामपंचायती सरपंच सचिव स्वतःहून तक्रार करतात, कोणत्याही पक्षाची असू दे, पण त्याच्यावर अधिकारी लक्षच देत नाही आणि मोठ्या प्रमाणात वनजमिनींवर धार्मिक अतिक्रमण होतच आहे। अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहोत का? मंत्री महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दटके यांनी हा जो उल्लेख केला आहे तो स्पेसिफिकली नागपूर जिल्ह्यातील तालुका सावनेर मौजे कोंदे गावातला या बाबतीमधली माहिती मी आता देतोच, परंतु त्याने जे 4 प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या विविध विभागातल्या विविध जिल्ह्यातल्या तालुक्यात वन विभागाच्या जागेवर विविध प्रकारची धार्मिक बाबतीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, त्याची माहिती निश्चितपणे एकूण संकलित केली जाईल आणि साधारण 2 महिन्याच्या आतमध्ये ती त्या ठिकाणी सगळ्यांच्या माहितीकरता सांगितली जाईल। एकूणच कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही जातीच्या लोकांची जी अतिक्रमण असतील तर त्या बाबतीमध्ये बाब तपासली जाईल आणि तपासाअंती जर का फॉरेस्टच्या जागेवर असतील तर त्या अनुषंगानं फौजदारी खटले पण दाखल केले जातील, वन विभागाच्या मार्फत सुद्धा कारवाई केली जाईल आणि नुसते त्या संस्थेवर नाही तर जी धार्मिक बांधकामं करणारे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना सुद्धा फौजदारी एकूण कारवाईच्या समोर जावं लागेल। चला।